तर तुम्ही चोरट्या मार्गाने मागासवर्गीय नसताना मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन निवडणूक लढवत असाल आणि तरी तुमच्या विरुद्ध आम्ही बोलू नये अशी जर तुमची अपेक्षा असेल तरी अपेक्षा फोल आहे. मी गायत्री बंगाळे नगराध्यक्ष मॅडमला डायरेक्ट चॅलेंज करतोय. त्यांनी जर तुमच्यामार्फत चॅलेंज करतोय, जर त्यांनी त्यांची व्हॅलिडिटी आणून दाखवली तर मी माझ्या पदाचा राजीनामा दे टाकेल. एसपी ऑफिस में वहाँ पर उनके सरकार में उनके बयान में लिखे हुए हैं कि आपके यहाँ से उनका बयान भी कि यहाँ से आपके निजी लोग जो उनके गांव गए और वहाँ पर जाकर उन्होंने पूरी जानकारी ली. लेकिन कुछ 2 दिन कल के दिन जो है मंत्री अपने संजय सावकर इनका एक बयान आया जिसमें उन्होंने कहा कि समिति विद्या समिति जो है इसका वो करेंगी, जानकारी पूरी सामने लाएंगी. उसका आप क्या बोलेंगे? एखादा व्यक्ती मागासवर्गीय जातीच्या भरोशावर जर निवडणूक लढवत असेल तर त्याने त्याचं व्हॅलिडिटी ही निवडणूक फॉर्म भरताना सादर करावी किंवा व्हॅलिडिटी समितीकडे त्यानं जात पडताळणी करण्याकरता अर्ज दिलेला आहे याची चिठ्ठी सादर करावी आणि 6 महिन्याच्या आत त्यांनी ती व्हॅलिडिटी आणावी असा सरसकट नियम आहे. असा नियम असताना जर एखादी व्यक्ती मागासवर्गीय नसताना जर ती निवडणूक लढवते आणि निवडून येते तर त्यांची जबाबदारी जास्त वाढते. त्यांचा जातीचा दावा त्यांना सिद्ध करणं भाग आहे. त्याशिवाय जातीचं सर्टिफिकेट मिळत नाही, व्हॅलिडिटी मिळत नाही. मुळात त्या SC नाही आहेत, त्या OBC आहेत हे आम्ही ठामपणे सांगतो आहे. OBC असताना त्यांनी मागासवर्गीयांचं खोटे सर्टिफिकेट करून निवडणूक लढवलेली आहे हे आम्ही बोलत नाही, येत्या काळामध्ये सिद्ध होणार आहे. त्यासाठी जे आता आम्ही त्यांच्या विरोधात जर आरोप केलेले आहेत किंवा आम्ही त्यांच्या व्हॅलिडिटीला जर चॅलेंज केलं आहे तर आम्ही आमच्याकडनं पुरावे देणे आम्हाला भाग आहे. म्हणून आम्ही कायदेशीर जिथं आम्हाला असं वाटतं की हा पुरावा आपल्यासाठी कामा पडेल तिथं आम्ही या संजयभाऊ सावकारे किंवा रजनीताई सावकारे ह्या कुठंही अर्जदार नाहीत, त्यामुळे त्यांचा ह्या गोष्टीशी काही संबंध नाही. पण आम्ही रीतसर अर्ज केलेला आहे, रीतसर आम्ही शासकीय पावती फाडलेली आहे आणि रीतसर शासकीय पावती फाडून आम्ही ते पुरावे गोळा करून सिद्ध केलेले आहे. इथून अजून आम्ही पुरावे दिले म्हणजे ते विजिलन्सनं स्वीकारलेच पाहिजे असा नियम नाही. आम्ही एखादा कागद जरी दिला तरी त्या कागदाची शहानिशा हे विजिलन्स करते, ती पडताळणी समिती प्रत्यक्ष जाते. जर ते उद्याच्या दिवशी आम्ही काश्मीरमधला आणला असता तरी विजिलन्सवाल्यांना काश्मीरमध्ये जाऊन त्या गोष्टी व्हेरीफाय कराव्या लागतात. असं नाही होत की युवराज दगडू लोणारी याने अर्ज दिला आणि कागद दिले म्हणजे ते पूर्ण ग्राह्य आहे, असं होत नाही. ते ग्राह्य आहे किंवा नाही आहे, ते खरे आहे की खोटे आहे याची शहानिशा ही विजिलन्स करत असते. आणि समिती एखाद्या एवढ्या मोठ्या केसमध्ये कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. जर त्या खऱ्या असतील तर त्यांनी त्याचे डॉक्युमेंट द्यावे, त्या खोट्या आहेत याचे आम्ही डॉक्युमेंट देतो आहे, आमचे डॉक्युमेंट खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करावे. हे खोटे आम्ही सांगतो आहे किंवा आम्ही म्हणतो आहे म्हणून नाही किंवा ते म्हणताय म्हणून नाही होणार. ते विजिलन्सवाले त्याची शहानिशा करतात आणि त्यानंतर ते निर्णय घेतात. त्यामुळे शासनाच्या जो समिती आहे त्या समितीवर जर त्यांचा विश्वास नसेल तर मग त्यांचा कोणावरच विश्वास असू शकत नाही असं मला ठामपणे वाटतं. ही काम करायची पद्धत आहे. असं नाही होत की आम्ही पुरावे दिले पासून त्यांच्या पूर्ण कुटुंबियापर्यंत सर्वांचे कागदपत्र आम्ही काढलेले आहेत. आम्ही ओरिजिनल कागदावरच्या सत्यप्रत काढलेल्या आहे आणि त्या सत्यप्रत विजिलन्सवाल्यांनी पडताळणी करून त्याच्या बाबतीत ते रिपोर्ट देतील. अच्छा, इसके पीछे आपको कोई साजिश लगती है? रजनी सावकर के खिलाफ कोई साजिश हो रही है? क्योंकि अभी नगराध्यक्ष मैडम हमेशा बोलती मैं गरीब हूँ, मैं शादी सिंपल हूँ, इसके पीछे कोई बड़ा नेता का कोई हाथ है? रजनीताई सावकारे ह्या मंत्री संजयभाऊ सावकारेंच्या पत्नी असल्यामुळे त्यांच्यावर आरोप केले जात आहे. त्या 1832 मतांनी त्यांच्या विरोधात पराभूत झाल्यामुळे त्यांना असं वाटणं हे त्यांचे विचार आहेत. परंतु जर तुम्ही चोरट्या मार्गाने मागासवर्गीय नसताना मागासवर्गीयांचं आरक्षण घेऊन निवडणूक लढवत असाल आणि तरी तुमच्या विरुद्ध आम्ही बोलू नये अशी जर तुमची अपेक्षा असेल तरी अपेक्षा फोल आहे. तुम्ही खोटे आहात म्हणून आम्ही जगजाहीर खोटे आहात तुम्ही हे आम्ही सांगणार. आणि जर तुम्ही खरे तर तुम्ही तुमचा दावा सिद्ध केला पाहिजे. त्यांच्यासोबत आमच्या अनेक नगरसेवकांनी आमचे बौद्ध समाजाचे 4, त्यानंतर आमचे मेहतर समाजाचे 1 असे 5 मागासवर्गीय नगरसेवक आमच्याकडनं निवडून आले. त्यांच्या व्हॅलिडिटी निवडणुकीनंतर आतापर्यंत येऊन गेल्यात.
कारण त्यांनी खरे ते पुरावे दिलेले आहेत, खरे ते कागदपत्र दिलेले आहे. यांची व्हॅलिडिटी यासाठी होत नाही आहे की यांनी संपूर्णपणे कागदावर खाणाखोड केलेली आहे. नगरपालिकेच्या रजिस्टरमध्ये सुद्धा आता एक रजिस्टर असा आहे की त्या रजिस्टरमध्ये 1975 सालचं आहे, त्या रजिस्टरमध्ये एकाच्याही जातीचा उल्लेख नाही, एकाही जातीचा उल्लेख नाही. हा एक कागद आहे, हा नगरपालिकेतनं त्यांनी आता काढलेला आहे. 30 तारखेला वॉटर सप्लायमध्ये सीओना वेठी धरून त्यांची सही करून सत्यप्रत पाठवलेली. त्याच्यामध्ये आपण बघत असाल की एकाच्याही जातीचा उल्लेख नाही, संपूर्ण रजिस्टरमध्ये कोणाच्याच जातीचा उल्लेख नाही. आणि यांनी खाली स्वतःच्या हाताने चमार लिहिलेलं आहे, कोणीही सांगेल की अक्षर कोणाचा दुसऱ्या व्यक्तीचा आहे म्हणून. मुळात महाराष्ट्रामध्ये त्यांच्याजवळ चमार आडनाव असलेलं एकही डॉक्युमेंट नाही. मग एकही डॉक्युमेंट नसताना महाराष्ट्रामध्ये असं जर तुमची जात आहे किंवा आडनाव आहे तर चमार आडनावाचं एखादं डॉक्युमेंट दाखवा. कोणत्या भरोश्यावर हे चमार लिहिलं गेलेलं आहे? हे डायरेक्ट हाताने लिहिलं गेलेलं आहे. हे रजिस्टर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून कोणाच्या ऑफिसमध्ये गेलं आणि तिथं कोणी खाडाखोड केली आणि कोणी लिहिलं हे यथावत सगळं सिद्ध होणार आहे. ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे नकली कागद देण्यासाठी मदत केलेली आहे ते सर्व जेलमध्ये जाणार. आणि ज्यांनी दावा त्यांचा खोटा ठरला तर ते सुद्धा जेलमध्ये जाणार आहेत. उद्याच्या दिवशी जर आम्ही खोटे कागदपत्र दिले आमच्यावरसुद्धा कारवाई होऊ शकते. त्यामुळे हा आता चेंडू फिलहाल निवडणूक आयोगाच्या जे जात पडताळणी समिती आहे त्याच्याकडे. जात पडताळणी समिती अशा कोणत्याही अचानक कागद दिलेल्या याच्यावर ग्राह्य न धरता ते त्याची व्हेरीफाय करतात, सर्व प्रकारची चौकशी करतात, त्याचा ते अहवाल करतात आणि त्या अहवालानंतर त्याच्यावर निर्णय होतो. ह्या प्रकारची ही पद्धत आहे. त्यामुळे हे साजिश बिजीस मी गरीब घरची पोरगी आता हे जुन्या गोष्टी झाल्यात. आता तुम्ही निवडून आलेले आहेत. ह्या भुसावळमध्ये 18 बेगर जातीचे लोक गरीब आहेत. आज रोजी तुमच्या अण्णाभाऊ साठेनगरमधल्या महिला त्यांच्या पाण्यामध्ये किडे आहेत, त्यांनी तो व्हिडिओ पाठवलात. तुम्ही एकीकडे स्वच्छ पाणी देऊ शकत नाही आहे, एकीकडे तुम्ही 5 दिवसाचं पाणी देऊ असं घोषणा करता. 5 दिवस सोडा, 12 दिवसानंतर येतं आहे. आता 10 दिवसावर येत होतं आम्ही समजू शकत होतं. परंतु जर तुम्ही वल्गना करत असाल की आम्ही 5 दिवसांनी देऊ तर द्यायला पाहिजे तुम्ही ना. नाही देत असे ते तुमचं अपयश आहे. तुमचं अपयश लपवण्यासाठी माझं कोणी ऐकून घेतली. पर्सेंटेज घेसन तरी चेक निघत आहेत, लोकांच्या फायली दाबवल्या जात आहेत, लोकांच्या घराच्या परवानगी दाबल्या जात आहेत. तेव्हा तुम्हाला कोणी अडवत नाही आणि आताच तुम्हाला कसं काय याच्यासाठी अडवलं जात आहे. तुम्ही नगराध्यक्ष, तुम्ही बैठका घ्या, तुम्ही कर्मचाऱ्यांशी बैठका घ्या, तुम्ही निर्णय द्या, तुम्ही त्यांना लेखी आदेश काढा. गावामध्ये कामं करायची नाही आणि आपण अपयशी ठरल्यानंतर लोकांवर खापर फोडायचं हे बंद करा. ही लोक भुसावळकर जनता सुज्ञ आहे. तुम्ही असे किती खोटे कांगावे केले तरी भुसावळकर जनता खरं काय ते समजून आहे. तसेच गायत्री मॅडम जे वारंवार म्हणता की मी गरीब घरातून आलेली आहे, गरीब घरातून आलेली आहे. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे, मी सुद्धा गरीब घरातून आलेला आहे. मी 3 वेळा नगरसेवक झालेलो आहे सिंधी कॉलनी या भागातून. निवडून यायला फक्त कर्तृत्व लागतो, अमिरी गरिबी लागत नाही. आणि तुम्ही जे म्हणताना भाजपवाले माझ्यावर खोटा आरोप करता, तर माझा अजून एक म्हणणं आहे की त्यांचे एक चुलत भाऊ आहे अंकित गौर म्हणून, त्यांच्यासुद्धा दाखला समितीनं अवैध ठरवलेला आहे. आणि मी गायत्री बंगाळे नगराध्यक्ष मॅडमला डायरेक्ट चॅलेंज करतो आहे, त्यांनी जर तुमच्यामार्फत चॅलेंज करतो आहे, जर त्यांनी त्यांची व्हॅलिडिटी आणून दाखवली तर मी माझ्या पदाचा राजीनामा दे टाकेन. दोन दिवस अगोदर भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मॅडम यांनी SP ऑफिसमध्ये जाऊन नामदार संजय भाऊ सावकारे आणि रजनीताई सावकारे यांच्या विरोधात खोटे कागदपत्र दाखल केले म्हणून गुन्हा दाखल करा असं त्यांनी मागणी केली आहे. हा असा प्रकार आहे की दिया बुझ रहा है इसलिए फडफडा रहा है. काही दिवसाने जे सत्य आहे ते पूर्ण भुसावळकरांच्या समोर येणार आहे. आमच्या जसे तुम्ही SC मधून निवडून आले, तुम्ही असं दावा करताय, तर आमच्या भाजपकडनं बी टोटल 4 लोक SC मधून निवडून आलेले. त्याच्यामध्ये सुरवाडे पूजा चंद्रकांत म्हणून एक नंबर वार्डातून
आमची एक महिला नगरसेवक निवडून आली आहे. इलेक्शनला आता 4 ते 5 महिने होत आले. आमच्या नगरसेविका पूजा सुरवाडेचा व्हॅलिडिटीचा दाखला आलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. तर माझा असा प्रश्न आहे, तर तुमचा काय येत नाही अजून? कारण तुम्ही तिथे खोटे कागदपत्र दाखल केलेले आहे, म्हणून तुम्हाला हे उशीर होतो आहे. मी तुम्हाला चॅलेंज करतो की आता काही दिवस राहिलेले आहे, 180 दिवस संपल्यामध्ये तुम्ही ते दाखल करा. तुमचे जे बी डॉक्युमेंट आहे, ओरिजिनल असतील की डुप्लिकेट असतील, ते तुम्ही दाखल करा. तुमची व्हॅलिडिटी आणा, त्याच्यानंतरच कोणावर आरोप करा. हे एक माझ्याकडे दाखला आलेला आहे. हां नाही ना, हां हे माझ्याकडे एक दाखला आलेला आहे. हा त्यांच्या वडिलांचा दाखला आहे, हे तुम्ही बघू शकता. त्यांनी काय प्रकार केलेला आहे. सर्वात अगोदर तर कोणत्याही दाखल्यावर असं व्हाईटनर लावलेला नसतो, खाडाखोड केलेली आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि चोरी करायची, पण चोरी करायला बी अक्कल लागते. ते त्यांनी हे पहा, फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट लिहिलं आहे याच्यावर. याची स्पेलिंग खरी आहे का तुम्ही पहिले सांगा. कास्ट सर्टिफिकेटची स्पेलिंग काय असते हे तुम्ही बघू शकता. इथे त्यांनी आमचा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी खोटे दाखले, हां आमचा स्पष्ट आरोप आहे त्यांनी खोटे दाखले दाखल केलेले आहे, तयार केलेले आहे, म्हणून त्यांची अजून व्हॅलिडिटी आली नाही. तुम्ही ज्यांच्याही दिशाभूल करू नका. आता मी अजून तुम्हाला एक प्रूफ दाखवतो. इथे तारीख पण त्यांनी खोडलेली आहे, कारण ज्या तारीखेचा हा दाखला आहे त्या दिवशी रविवार होता, म्हणून आम्ही पकडले जाऊ. त्याच्यानंतर त्यांनी तारीख चेंज केली आहे, आता बुधवार दाखवतो आहे. म्हणजे खोटं तुम्ही करायचा आणि दुसऱ्यावरती आरोप करायचा, हा तर आहे तुम्हाला जास्त दिवस हे राहणार नाही. लवकरच निर्णय येणार आहे. शासनाकडनं जे पण चौकशी होत आहे, शासन काही फक्त संजू भाऊचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं शासन आहे. तुम्ही जे दाखले तिथे दाखल केलेले त्याच्यावरच ते त्यांची चौकशी करणार आहे आणि ते निर्णय देणार आहे. म्हणून खोटं बोलून भुसावळकरांची दिशाभूल करू नका. काही काळ आहे भुसावळसाठी, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जेवढा काळ पण तुम्ही आहे तेवढं काहीतरी भुसावळसाठी काहीतरी चांगलं करून जा आणि तुमची टर्म संपवा.